बापा रे कायच करा बाबा. हे कोण आहे म्हटलं? ही अप्सरा कोण आणली तुम्ही? हे काय कोण आहे ती? कोण आहे म्हणजे माझी बायको, दुसरी बायको, पहिली कटली. हिचं नाव पंचफुला आहे. तिला पंचफुला म्हणायचं आणि हा बा लवकर फार कधी घेऊन टाक, विषय संपवून टाक. कसं मा दिमागाला तू टेन्शन नको देऊ. अरे बाबा पागल झाले का तुम्ही? हे काय म्हटलं? तुमचं वय काय आहे? तुम्ही काय केलं काय? हे कोण आणलं म्हटली? हे काय बाबा? शांताबाई तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मारायले मारा. तुम्ही काय समजून राहिलं मले? आता म्हटलं हवा मजाक करू नका. हा मजाक नका करू, फक्त एवढं आहे म्हणणं नाही. माणूस सांगा हे केलं काय? तुम्ही सांगा मला. ही बाई कोण आहे सांगा मला पहिले. हिचं काय मेळ काय आहे? हिला कशाला आणलं आपल्या घरात ते तुम्ही मला हे सांगा पहिले. शांताबाई मी यांचा वकील आहे. मला बोला काय बोलायचं असेल तर. शांताराम जे आहेत त्यांच्यावर जरासा मानसिक त्रास असल्यामुळे त्यांना लग्न केलं, दुसरं काही विषय नाही. तुमचा लय त्रास असल्यामुळे त्यांना दुसरं लग्न केलं. आणि मी काय म्हणतो, तुम्हाला मी वकील घेऊन देतो. समजा कागदपत्र जमा करा आणि सिग्नेचर करा, म्हणजे फार कधी घेऊन टाका. तुम्ही काय ठेवता याच्यात नाही. आता केलं ना दुसरं लग्न, फार कधी घेऊन टाका. म्हटलं डिवॉर्स डिवोर्स फिलिंग तरी येते का? वकील आहे ते. तुम्ही कोण बोलू राहिले? वकील कुठं, माणूस कुठं, काही पण. हे धंदे बंद करा दे. तर तू काल शिल्लक बोलवायला जिथं बसेला तिथं बस ना मुलांना. जेवढं भेटते तेवढं काय लगा तू भाऊ. मंग्या भाऊ मानसिक त्रास असल्यामुळे. अबे काय एक डायलॉग पाठ केला का? मानसिक त्रास. हो शांताबाई मी काय म्हणतो, याला पहिले फाशी द्या. हे जे वकील आहे की समोर फळफळ करू राहिलं त्याला पहिले फाशी द्या. हे दोरी आणली मी, फाशी द्या फाशी. काय हाफ मटाची काही दुरू लाग काय? तू सुपारी दुरू लाग काय? शांताबाई इकडे बाय पहिले, माझ्याकडे बाय पहिले. हा बा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला धक्का बसला, तुम्हाला समजून राहिला काय बोलणं काय नाही. पण विषय असा आहे, यांना दुसरं लग्न केलं. यांना मानसिक त्रास असल्यामुळे काहीतरी असं कारणामुळे यांना लग्न केलं. विषय संपला. तुम्ही लवकर म्हणजे फार कधी घेऊन टाका, विषय संपवून टाका. मा डोक्याला ताप नका लवकर. अबे तुझ्या डोक्याला कोणता ताप लावला? तू कोण बोलू राहिला? हा त्यांना बोलत तू बोलू राहिला. तू हाय कोण पहिले सांग मला पहिले. चल भाई लवकर घराच्या निघ लवकर. काय मी वकील आहे बे. सांगून देणं दिले त्या बाईले. काय कशी बायको बी ती समजत बी नाही का वकील की काही. मी काय म्हणतो, अय बाबा ढेंबळं, लग्न केलं तुला समजून राहिलं का? लग्न केलं, हे समोरचा वकील आहे, यानं काय सांगितलं तुला? कागदपत्र जमा करायची, सही करायची, विषय संपला. फार कधी घेऊन टाकायची. अरे बाबा मला तुम्ही एवढं सांगा, तुम्ही लग्न काहून घेऊन राहिले? मला सांगा फार कधी काहून घेऊन राहिले? मी काय केलं सांगा मला पहिले. काय केलं मी? आता बा इमोशनल डॅमेज नको देऊ. आता मला इमोशनली नको करू. काय लढापडी नको लावू. लग्न गेलं, हिचं नाव पंचफुला आहे, समजलं का? पंचफुला मुखी आहे का तू? बोल ना. मी होणाऱ्या शांताराम बायको शांत नाही. होणाऱ्या शांताराम बायकोची बाय नाही. होणाऱ्या थांबा मला टाइम प्लीज. काय येडाचा बाजार आहे रे. अबे तिले त्या अबे तुमच्या शांताराम भाऊ तिला बोलतात पण नाही ना. मी काय म्हणतो, हे तुम्ही हे मला पटलं नाही बा. हे तुम्ही दुसरं लग्न केलं राजा, काही समजत नाही. आमचे लग्न नाही उराले, तुम्ही दुसरं लग्न केलं, काय समजत नाही बा तुम्हाला. आणि कारण पण नाही देऊ राहिले तुम्ही. मानसिक त्रास. शांताबाई मी तुमच्या संघ आहे. बाबा वकील तू घराच्या बाहेर निघ पहिले. बाई तू पण पंचफुला लवकर निघ घराच्या बाहेर. काही नाटकं करू राहिले पाहिजे. टकल्या तू कोण बोलू राहिला बे? हा म्हणत ती फळफळ करू राहिला. दोरी आणून ठेवला. टकल्या भुकाची शर्ट नाही घालेल. झालं लगायचं. हे म्हटलं मग होणारे नवरे आहेत, मिस्टर आहेत माझे शांताराम वाघमारे. ऐकलं ना शांते, लवकर म्हटलं ते फार कधी घेऊन टाक. होणारी बायको आहे माही, समजलं का? काय बाबा मला काहीच नाही समजून राहिलं. तुम्ही काय बोलू राहिले ते मला काही बाबा तुम्ही मजा करू नका. तुम्ही मला चक्कर. हो शांताबाई मग पाणी आण रे. शांताबाई बेशुद्ध पडली का? लवकर पाणी आण. अरे आता शांताराम भाऊ हा तुम्ही मजा गिजा करायचं सांगा मला पहिले. हा शांताबाई सिरियस आहे, बेशुद्ध पडली ना. मला दवाखान्यात जायला काय करू राहिले तुम्ही? खरं सांगा ना, काय म्हणजे काय चालू काय तुमचं? अबे नाटकं करू राहिली ती. 30 वर्षाचा मी संसार केला, मला माहित आहे किती नाटकी आहे ती. मी काय म्हणतो, अय टकल्या, तिला उठो, तिला समजावून सांग आणि कागदपत्र जमा कर, सही कर लवकर. मला कसं फार कधी घ्यायची तिच्याजवळ. मला त्रास आहे रे. भोकाचा त्रास आहे तुम्हाला. ती बाई आवडली लग्न केलं तुम्ही दुसरा सांगू राहिले. मला त्रास आहे, मानसिक त्रास आहे. वकील एक नंबर पाहिला. हा मला सांगू नका, मी मजा करत नाही. मला बाय त्या बाई लवकर लिहून घाला. जिथून आणला तिथून लवकर सोडून द्या त्या बाईले. मी म्हणतो मी कंप्लेंट करतो तुमच्या नावाची. अरे कशाची कंप्लेंट? त्यांना कोर्टात लग्न केलं ना, घड्याची कंप्लेंट लिहायला चालला तू? बाबू मी वकील आहे, मला सगळं माहिती आहे ना. कलमा गिलमा सगळं वाचल्या मी. बाबू नाटकं नको करू. तिला समजावून सांगता पाहिले. आणि तिला म्हणा सही करासाठी रेडी राहतो म्हणा. आता मी कागदपत्र जातो, कागदपत्र आणतो, सगळं मी मॅनेज करतो. आणि तिला फक्त सही कर म्हणा. फार कधी घ्यायची ना, मग विषय संपला. एवढा कशाला लढा पडी इडी चक्रा गिकरा कुठं काय? लवकर समजावून सांग. मी बात चालू. काय शांताराम भाऊ, शांताबाई बेशुद्ध पडली ना. तुम्हाला काही काय समजत नाही तुम्हाला? मी काय म्हणतो पंचफुले, आता आपण लग्न केलं, आता आपण नवीन संसार करू राहिलो. त्यांना आपण दर्शनाला जाऊ. आपल्या गावाची 2-3 मंदिर आहेत. चाल लवकर. बरं ठीक आहे. बाबा हे टाकल्या त्या बाईला समजावून सांगून दे. फार कधी घ्यायची, विषय संपला. चला.
तुम्ही एक सांगा, तुम्ही वकील आहे ना शांताराम भाऊचे, मला एक सांगा, पहिले लोक गाणी फार कधी घेता, त्याच्यानंतर लग्न करता, हे तुम्ही पहिले उलटच केलं तुम्ही हे. पहिले लग्न केलं, आता म्हणता फार कधी घाला होता, हे कसं काय? कोणत्या कलमात लिहिलंय, कुठं काय लिहिलंय मला सांगा पहिले. अरे हो ना, तेवढं आमचं पण चुकलं. आम्ही पहिले फारकती घ्यायची होती, मग लग्न करायचं होतं. पण विषय काय झाला ते, आता काय गडबड माणसाला काय लक्ष राहते. आणि शांतारामले संसार करायचा नाही ना शांताबाई संग, मग विषय संपला. हा बा, ज्याला राहायचं का नाही ते राहते, ज्याला जायचं का नाही ते जाते. आता त्या माणसाची राहायची इच्छा नाही, मग शांताबाईने आता दूरच झालं पाहिजे. 10 वर्षानं शांताराम भाऊ लाकडं मसनत जाताना राजा, त्यांना शक्ती का लग्न कराले, दुसरी बायको आणली, कोणती आणली ती. तू कधी आला? तू आला कधी? मी तर मला वेळ चाललो बे पाणी घेऊन, तेच म्हटलं काय शांताबाईच्या अंगावर फेकायचं का कसं प्यायला द्यायचं. एवढंच कसं रे बाबा, अबे फेकणं बा, उठ ना शांताबाईले. मला वाटलं काय का, उठ शांताबाईले उठ. मी काय म्हणतो टाकल्या, शांताबाईला समजावून सांगून दे की असं आहे म्हणा, शांताराम भाऊला संसार करायचा नाही म्हणा, म्हणून त्यांना फारकती घ्यायचा ते म्हणजे निर्णय केला म्हणा. आणि ते भाऊ ते करून टाक. आता मी कागदपत्र सगळं जमा करतो, सिग्नेचर देऊन टाका म्हणा शांताबाईले, विषय संपून टाका. कसं चाल येतो म्हटलं मी, तेवढं समजावून सांगून दे की शांताबाई म्हणा असं आहे म्हणा, शांताराम भाऊनं दुसरं लग्न केलं म्हणा. ओके, आता ते गेले वाटे कुठे दर्शनाला गेले, कुठे गेले काय माहिती. आता मी माझं काम करतो, चला ओके बाय. लोकांना मानव असं लागते सर, ते लागते सर. मग काय सर गरी झाले सर, याच्यानंतर कधीच करत नाही सर, मानव सर लागते सर. पहिलं लग्न झालं ना मास्टर, लेकरं आहेत, दुसरी बायको आणली, मराली आणली का कशाला आणली का माहीत. कसं काय म्हणजे तिला काय सांगितलं तो फार किती घे, माझ्या बहिणीसाठी बहीण आहे बाबा ती, तो काय ते म्हणजे गेमच केला नाही का, ती लढली का सकाळपासून. सकाळी ती आली, ते पोलीस स्टेशन आरमान लढली माझ्या डोळ्यासमोर. मला म्हटलं थांबा, म्हटलं तिला टाकून, म्हटलं कसं काय ते, कसं काय म्हणजे काय काहून केलं तो लग्न सांग मला दुसरं. सर गलत झाले सर, गलत झाली सर. माफी मागतो सर मी तुम्हाला. ते प्रँक केलं सर, प्रँक केलं. बायकोला म्हटलं मी लग्न केलं, प्रँक केला सर, प्रँक, दुसरं काही नाही केलं सर. मारू नका तुम्ही सर, प्रँक केलं नाही, मजाक करत मी मजाक. अरे भोकाची आहे, प्रँक केला नाही का तो. हो का, बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, प्रँक तर प्रँक. हो बरं ठीक आहे, खाल्ला टाक ना मराठा. उद्या सकाळी भेटतो म्हणून 10 वाजता सुट्टी. काय बाबा काय टाकल्या, काय करा सांगणार बाबा, मला काय समजून राहिलं रे, बोलणार रे काय ना काही बोल ना तू सकाळी मला म्हणत जाय रे, मला बरोबर राहिलं का, म्हणजे लग्न केलं नाही का त्यांना. आता मी काय सांगू, जे आहे ते आहे, लग्न केलं त्यांना, आता गेले वाटे ते दर्शनाले. काय बाबा मला काय समजून राहिलं, ते वकील काय म्हणते, ते वकील बोलेन ते टुलू गुलू काय म्हणते. ते काही नाही म्हणे, ते शांताबाईला सांगून दे म्हणे समजावून, आणि सिग्नेचर घेऊन टाक म्हणे. सिग्नेचर काय असते बाबा, काय सिग्नेचर, कुठे द्यायचे सिग्नेचर. शांताबाई सिग्नेचर म्हणजे सही करायची तुमची, म्हणजे फारकती डायरेक्ट फारकती घेऊन टाकायची असं आहे म्हणते ते. आता काय करता शांताबाई, आता शांताराम भाऊ ना असं केलं, आता आपल्याला काय माहिती असं करणार मग शांताराम भाऊ, दुसरंच लग्न केलं. जाऊ दे, आता काय करता सांगा बरं तुम्ही. अरे बाबा काय टाकले बोला, काहीच नाही समजून राहिलं बाबा, काय करा काय ते कुठं जा काय बोला. मी काय म्हणते काय करायचं मग आता, काय बोल ना तू काय सांग ना मला समजून राहिले. कोणती बाई आणली, हेमा मालिनी कोणती आणली बाबा तिला, काय बाबा आता कुठे गेले ते दर्शनाला गेले का बाबा, मला काही समजून राहिलं, मला असं स्वप्न वाटू राहिलं. नाही स्वप्न नाही, मग भांडणं चालू होती तुमची, बोलचाल चालू होती ना, मी 2-3 चिमटे घेतले मागाले, मला चिमटे लागलेले, स्वप्न नाही. पण हे टाकल्या मी काय म्हणतो भाऊ, शांताराम भाऊला समजून ना सांगा भाऊ, शांताराम भाऊला चांगला मार पाहिजे, आता दुसरं काहीच नाही. शांताबाई तुम्हाला रागाला चालते, पण मला एक समजलं, शांताराम भाऊला चांगला मार पाहिजे. बाबा काय बोला, कसे मार म्हणजे कसं बाबा, मला काय समजून राहिलं. त्यांना दुसरं लग्न केलं म्हणताना आता तुम्ही दिसली मला ती, मग कशी बोलत आहे, तिचं नाव काय रे, पंचफुला बाबा रे, पंचफुला. मग बोलेन ती मी काय म्हणे, मी म्हणे होणाऱ्या नवऱ्याची नाही, शांताराम भाऊची होणारी बायको आहे म्हणे बापा. मी काय म्हणतो टाकल्या, हा पाय त्या शांताराम भाऊले म्हणा ठीक आहे म्हणा, शांताबाई फारकती घ्यायला तयार आहे म्हणा, पण एक आमची शेवटची इच्छा पूर्ण करा म्हणा. म्हणजे काय शेवटची इच्छा? अरे बा म्हटलं माझ्या मामा आहेत, म्हटलं चुलत मामा पोलीस स्टेशनमध्ये एस आहेत, म्हटलं सब इन्स्पेक्टर. बाबा त्यांना समजावून सांगून देऊ आपण, म्हणजे त्यांना सांगून देऊ आपण की शांताराम भाऊन असं केलं म्हणा पहिले काही फारकती घेतली नाही म्हणा, दुसरी बायको आणली म्हणा घरात नाही, आता फारकती घ्या असे म्हणून राहिले म्हणा. म्हणजे कसं एकदा त्यांच्या डोक्यात एकदा शांताराम भाऊचं ते खोळं लागलं की बा या माणसाला आता मारायचं, शांता भाऊले एकदा मार खाल्ल्याशिवाय मेळ लागत नाही. मी काय म्हणतो त्यांना आपण फोन लावून सांगून देऊ, पोलीस इन्स्पेक्टर आहेत नाही ते चुलत मामा, म्हणजे त्यांना सांगून द्यायचं की बा शांताराम भाऊन असं केलं, ते झोडता. हो का, म्हणजे असं करायचं का? हा असंच करा भाऊ. मी काय म्हणतो नवरीला फोन लाव म्हणा, या म्हणा शांताबाई म्हणा सिग्नेचर करायला तयार आहेत म्हणा, फारकती घ्यायला तयार आहेत म्हणा, फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण करा म्हणा, शांताराम भाऊले एका जागेवर न्यायचं म्हणा. हा असं करायचं का गेम.
बरं बरं, मी एक काम करू, तू तुझ्या मामा सांगून दे मला असं असं झालं म्हणा. आता 2 मिनिटात फोन लाव तुम्ही. तू काम कर, नवरदेव नवरीने फोन ला, बोलव द्यायला इथं घरी. बस झालं म्हणा, दर्शन गिर्शन घेणं, आता या म्हणा घरी. हॅलो इन्स्पेक्टर हिअर. सर मंगेश बोलतो म्हटलं सर मी. एक राजा काम होतं. अरे बोल ना बेटा, काय होतं, काय सांग, बोल काय झालं. सर आमच्या गावात एक कांड झालं सर. शांताराम भाऊ आले तुम्ही ना, ते वाघमारे टोपीवाला, ते धोत्र्यावाला त्यानं दुसरं लग्न केलं. दुसरी बायको आणली त्यांना आता घरातनी. शांताबाई आता मॅड झाली. पहिले काही त्यांना फारकत गिरकत काही घेतली नाही. पहिले बायको आणली, आता म्हणजे शांताबाईले फारकत घ्या करून राहिले. त्यांना म्हटलं एकदा सांगा, म्हटलं एकदा धडा शिवा त्यांना. हो का, म्हणजे शांताराम का, त्यानं दुसरं लग्न केलं. अरे बापरे, बापू मेला का. बरं आहे ठीक आहे ना बुवा, त्याला म्हणा थांब ना त्याला. एक काम करू त्या शांतारामला इकडे आण एकदा. त्याला दाखवतो कसं असते दुसरं लग्न तिसरं लग्न. काय कुठं आहेत ते, सध्या कुठं आहेत ते. ते आता दर्शन केले नवरदेव नवरीहीन. आता ते शांताबाई म्हणजे बेशुद्ध पडली होती. मी पाणी टाकू मॅड झालो. तेव्हा तो शांताबाई उठली. म्हणजे शांताबाई म्हणजे सकाळपासून जेवली नाही काहीच नाही. निरा लढा पडीत चालला शांताबाईची. तुम्ही एवढं काम करा, काही करा, पण एवढं काम करा. शांताराम भाऊला सांगा तुम्ही समजावून, एकदा धडा शिकवा त्यांना. अरे त्याचं काही काळजी करायचं काम नाही बाबा. तू एकच काम कर फक्त, आता तू शांतारामला आण फक्त. त्याचं गणित मी करतो बरोबर सॉल्व. चल ठेवतो फोन. आता एक गोष्ट झाली, एका माणसानं असंच केलं काहीतरी, दुसरं लग्न केलं त्यानं. त्याला असं मारलं रे. आता म्हणजे गलती झाली, प्रँक केला. त्याला त्या शांतारामला आण एकदा, त्याला पण मी दाखवतो कसं असते ते दुसरं लग्न. ओके ठेव फोन. काय म्हणे रे बाबा, तुझ्या मामा काय म्हणे. चुलत मामा भाऊ आपण जे म्हटलं का नाही ते होतेच. मला काय म्हणे, आणि म्हणे शांताराम भाऊले दाखवतो म्हणजे कसं काय असते दुसरं लग्न. भाऊ शांताबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता 1 नंबर काम झालं. आता फक्त तुम्ही एकच काम करा. शांताराम भाऊला असं म्हणा, मी फारकती घ्यायला तयार आहे म्हणा. फक्त तुम्ही एकाच जागेवर चला म्हणा. शांताराम भाऊ म्हटलं चला. मग आपण येऊ पोलीस स्टेशन मध्ये. अरे बाबा काय येता का रे बाबा ते पोलीस स्टेशन मध्ये. आता काय बाबा कुठे गेले रे बाबा, ते दर्शनाला गेले काय गेले तिकडे. आता तिथंच असं ना ते नवरदेव नवरीन. मग काय तर तुम्ही एक काम करा, हा बा तुम्ही त्यांना सांगा म्हणा मी फारकती घ्यायला तयार आहे म्हणा. फक्त एक काम करा म्हणा, माझ्या शेवटची इच्छा पूर्ण करा म्हणा. आपण काय करू, पोलीस स्टेशन मध्ये येऊ. आता मंग्याने 1 नंबर फिल्डिंग लावली. 1 नंबर म्हणजे एकच नंबर काम केलं. आता कोणते सब इन्स्पेक्टर आहेत ते बरोबर त्याचा धोळा काढतात शांताराम भाऊचे. असं झोळा म्हणतो. दुसरं काय, पहिलं लग्न कधी केलं तर ते पण नाही लक्षात आलं पाहिजे. असं करा, असं झोळा लावा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त एवढं काम करा. बरं ठीक आहे ना. लाव ना मग त्या वकीलला फोन ला. वकील आहे ना ते फळ करेल का ते पुढे त्याला फोन ला. ये म्हणा शांताबाई म्हणा फारकती घ्यायला तयार आहे म्हणा. फक्त एक शेवटची इच्छा पूर्ण करायची म्हणा शांताबाईची. हॅलो काय बोल टाकल्या शांताबाईले आहे का म्हटलं रेडी ते सिग्नेचर करासाठी. हो सांगितलं मी शांताबाईले की बाबा तुम्हाला आता फारकती घेतल्याशिवाय दुसरा कोणता मार्ग दिसत नाही असं सांगितलं मी. ते म्हणून राहिले की फारकती घ्यायला तयार आहे. हो का, झाली का सेमच झाली का ते. ना त्यांना सांगून द्यायचं होतं. म्हणजे काय, आता शांताराम भाऊले दुसरं लग्न करायचं होतं, त्यांना लग्न केलं. ते फक्त त्यांची एवढीच गलती होती की पहिले फारकती घ्यायची होती मग लग्न करायचं होतं. पण त्यांना पहिले लग्न केलं मग फारकती घेऊन राहिले. दुसरं काही नाही. ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम. आता मी कागदपत्र चाललो. आता मी सगळं करायला रेडी करायला, मी सगळं मॅनेजमेंट करायला चाललो. मी आता मोठ्या वकिलाला फोन लावला की त्यांना मला सांगितलं की असं डॉक्युमेंट लागतात बा. बरं ठीक आहे. मी इकडे आता नवरीने पाहिला आलो, पण ते काय दिसले नाही मला इथं. इकडे मी मंदिरावरच आहे. कुठे गेले काय माहिती आता. बरं ठीक आहे, त्यांना मी फोनवर सांगतो शांतारामले की बा असं आहे म्हणतो, जाय म्हणतो घरी. ठीक आहे, येतो म्हटलं मी 5-10 मिनिटात नाही. हो मी काय म्हणतो, शांताबाईला म्हटलं फारकती घ्यायला तयार तर आहे शांताबाई, पण शांताबाईची एक इच्छा पूर्ण करायची. एक इच्छा आता कोणती इच्छा पूर्ण करायची बाबा. ठीक आहे ना कोणती इच्छा असेल ते करून घेतो. काही लोड घेऊ नका तुम्ही. तेवढं मी पण करतो तेवढं मॅनेज. मी शांतारामला सांगतो की बा असं जे म्हणते ते कराय. ते आता रेडी झाले ना आता फारकती घ्यायसाठी. मग मी समजावून सांगतो शांताराम भाऊले, तुम्ही काळजी करायचं काम नाही. ओके. शांताराम भाऊना नाही म्हटलं तरी पण तुम्ही त्याला फोर्स करता बरं, म्हणजे मॅनेज करता तुम्ही. ती आता फारकती घ्यायला तयार झाले ना, आता फक्त एक इच्छा पूर्ण करायची. हो चालते ना. मी काय म्हणतो पण म्हणजे काय कशी इच्छा, म्हणजे मला तरी सांगा तुम्ही, म्हणजे कसं इच्छा कोणती आहे. सकाळी गेले का वकील म्हटलं हे स्वतःला का वकील समजायला वाटते भाषा पण त्याची. हो ना सर, ते कसं एक इच्छा आहे म्हणजे एका जागेवर जातं शांताराम भाऊले. तसं काही नाही, फारकती घ्यायला तयार आहे, फक्त एक इच्छा पूर्ण करायची. काही एवढी मोठी इच्छा नाही ती, फक्त एका जागेवर जायचं फक्त त्यांना. ओके नो प्रॉब्लेम. शांताबाई आता फारकती घ्यायला तयार झाले ना, मग आता कोणती इच्छा असो ना ते मी सांगतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. ओके चला ठेवतो फोन. मी चाललो डॉक्युमेंट यासाठी. ओके बाय, ठेव. सांगितलं का रे. सांगितलं एकदम समजावून सांगितलं. वकील आले, वकील आहे ते
त्याला वकील काय म्हटलं ते स्वतःला वकील समजून राहिलं. ठीक आहे बाय ओके मॅनेज करतो असं करतो बापा रे जाऊ द्या तिकडे. मी काय म्हणतो सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका लढू पडू नका तुम्ही. आता नवरचे नवरी निवडून राहिले त्यांना समजावून सांगा की म्हणा आम्ही फारकती घालायला तयार आहेत म्हणा फक्त शांताराम भाऊले एका जागेवर न्यायचं म्हणा. चालते का एवढं स्पष्टपणे सांगून द्यायचं. हो ना मी काय म्हणतो मग घ्या तुझे मामा आहेत ना कोणते एस आहेत ते सब इन्स्पेक्टर त्यांना समजावून सांग म्हणा असं मारा म्हणा की बाबा मला 2 महिने उठले नाही पाहिजे म्हणा झोपेतून असं मारा म्हणा. शांताबाई काळजी करायचं कामच नाही ना ते मला मामा माहिती आहे कशा ते मारतात ते. आता त्यांना फोन लावता का नाही आता मला म्हणत जाय एका माणसाला असं मारलं म्हणे त्यानं पण असं काहीतरी कांड केलं म्हणे लग्न केलं म्हणे दुसरं वाटतंय असं मारलं म्हणे. बस बाबा विषय संपला. तुम्ही काळजी करायचं काय म्हणे तुम्ही फक्त तसं या टकल्यावर मरलं की असं का फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप असं करा विषय संपला.